हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आता आपण बाकी डिवोशनल वगैरे डेली व्लॉगसोबतच वेट लॉस जर्नीसुद्धा स्टार्ट केलेली आहे आणि अगोदर 2 दिवसापूर्वीसुद्धा मी एक व्हिडिओ टाकला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ नक्कीच पहा. आणि आज आपण पाहणार आहोत त्यातलाच हा दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ, म्हणजे 90 दिवसाची जी ही वेट लॉस जर्नी आहे त्यातलाच दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर यामध्ये आज आपण ओल्या खारकीचे काही चमत्कारिक फायदे पाहणार आहोत. ओल्या खारीकचे फायदे काय असतात आरोग्यासाठी, अनेक त्याचे महत्त्व असते, पण ते काय महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जीवनसत्वे असतात आणि खनिजे असतात, म्हणजे जसं की विटॅमिन्स आणि मिनरल्ससुद्धा असतात ओल्या खारीकमध्ये. ओल्या खारीकचे प्रमुख आणि आरोग्यदायी फायदे नेमकं काय आहेत, तर त्यामुळे त्वरित ऊर्जा भेटते आपल्याला. ओल्या खारकीमध्ये नैसर्गिक साखर असते, जसं की ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज असते, त्यामुळे आपल्या शरीराला लवकर ऊर्जा पोहोचते. ही साखर शरीराला लगेच ऊर्जा देण्याचं काम करते. थकवा जाणवल्यास किंवा व्यायामानंतर ओली खारीक खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे ओली खारीक ही शरीराला भरपूर चमत्कारिक फायदे देते. नंबर 2, पचनक्रिया सुधारते. आपलं जे डायजेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते, त्यामुळे आपली पचनक्रिया जी आहे ती सुधारते. हे फायबर आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेचा, कॉन्स्टिपेशनचा जो त्रास असतो तो त्रास कमी होतो. म्हणून सुद्धा ही ओली खारीक खाल्लेली खूप जास्त चांगली आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास आहे त्यांचा त्राससुद्धा कमी होतो, दूर होतो. नंबर 3, ॲनिमियापासून बचाव होतो. ओल्या खारकीमध्ये लोह, आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं, यामुळे शरीराला हिमोग्लोबिन वाढवण्यामध्ये मदत होते. रक्ताची जी कमतरता किंवा ॲनिमिया असलेल्या लोकांसाठी हे एक प्रकारचं वरदानच आहे. त्यामुळे ओली खारीक आपण योग्य प्रमाणात खाल्ल्यावर आपल्या शरीरात ॲनिमिया होण्यापासून बचाव होतो. हाडे मजबूत राहतात, आपले जे बोन्स आहेत ते व्यवस्थित राहतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि तांबे हे घटक असतात. हे सर्व घटक हाडांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांचा आजारांचा धोका कमी होतो. म्हणून सुद्धा आपल्याला ओली खारीक, यालाच डेटसुद्धा म्हणतात, तर हे खूप महत्त्वाचे आहेत शरीरासाठी. नंबर 5 म्हणजे हृदयाचे रोग किंवा हृदयाचे आरोग्य अगदी ठीक राहते. ओल्या खारीकेमध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल असतं, खराब कोलेस्ट्रॉल असतं, ते कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका अगदी कमी होतो. नंबर 6, मेंदूची कार्यक्षमता वाढते. ब्रेन फंक्शन, आपलं जे ब्रेन फंक्शन आहे ते वाढते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी, अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. जे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आहेत हे मेंदूतील जळजळ कमी करून स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे आपण छोट्या मुलांना सुद्धा ही ओली खारीक देणं अत्यंत महत्त्वाचं, आणि याचे इतके सुंदर आणि चमत्कारिक फायदे आहेत. खारीक खाण्याची योग्य पद्धत काय आहे, म्हणजे बरेच जण खातील पण बऱ्याच जणांना योग्य पद्धतसुद्धा माहीत नसती. तुम्ही ओली खारीक थेट खाऊ शकता. तसेच रात्री दुधात भिजवून सकाळी त्या दुधासह खाल्ल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात, कारण दूधसुद्धा शरीरासाठी खूप महत्त्वाचं आणि त्याचेसुद्धा बरेचसे फायदे आहेत. दुधाने सुद्धा कॅल्शियम वगैरे व्यवस्थित होतं, आपले हाडे वगैरे मजबूत होण्यात मदत होतात. आणि छोट्या मुलांना सुद्धा दूध पीत नसतील तर आपण अशा पद्धतीने दूध त्यांना नक्कीच देऊ शकतो. तर एवढे आहेत हे ओल्या खारीकेचे चमत्कारिक फायदे. तर आय होप तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडले असतील हे फायदे. आणि भरपूर जणांना तर माहीतच नसतं की नेमकं खारीक खाण्याचे फायदे काय आहेत. आपण कशामुळे, प्रत्येक फळामागे काही ना काहीतरी गोष्टी असतातच. फळं खाल्लेले तर चांगलेच असतात, पण आपल्याला नेमकं कुठल्या फळामध्ये काय आहे आणि त्याचे फायदे कशासाठी जास्त आहेत हे माहिती असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास न होणं, आणि यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे भरपूर मदत करतात. एक्सरसाइज झाल्यानंतर किंवा भूक लागल्यानंतर लगेच लवकर स्नॅक्स वगैरे, चायनीज अशा गोष्टी किंवा घरातील ऑइली पदार्थ खाण्यापेक्षा आपण एक 4-5 घेऊन
ही ओली खारीक खाल्लेली केव्हाही चांगली, जेणेकरून तुमचं झपाट्याने वजनसुद्धा वाढणार नाही, वजन नियंत्रित राहायलासुद्धा मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये असणारं फायबर तुमच्या शरीरालासुद्धा छान ठेवल, त्याने त्वरित ऊर्जासुद्धा तुम्हाला भेटेल, ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोजसुद्धा भेटेल, तुमची पचनक्रियासुद्धा त्याने व्यवस्थित होईल. परत आपली हाडेसुद्धा मजबूत राहतील, आपल्या जे शरीरातील रक्त आहे ते वाढण्यासुद्धा मदत होईल आणि आपल्या ॲनिमियापासून सुद्धा बचाव होईल. त्याचबरोबर आपल्या हृदयाची जी हेल्थ आपली आहे, हृदयाचे आरोग्य आहे ते सुद्धा, हार्टची हेल्थ व्यवस्थित राहील. त्याचबरोबर मेंदूची कार्यक्षमतासुद्धा वाढते. जसं की आता आपण मुलांना त्यांचा ब्रेन व्यवस्थित राहण्यासाठी किंवा त्यांच्या लक्षात गोष्टी राहण्यासाठी बदाम वगैरे ह्या गोष्टी देतच राहतो, पण बऱ्याच मुलांना बदाम वगैरे खायला अजिबात आवडत नाहीत. तर आपण त्यांचा मेंदू वगैरे नीट राहण्यासाठी, त्यांची हाडे वगैरे मजबूत राहण्यासाठी, हार्ट हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना व्यवस्थित एनर्जी भेटावी म्हणून ही ओली खारीक आपण आपल्या मुलांना नक्कीच देऊ शकतो. तर तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण हे आपण 90 दिवसाचं जे चॅलेंज घेतलेलं आहे त्या 90 दिवसामध्ये दररोज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत आणि वजन कमी करण्यासाठी नवीन एक टिप्ससुद्धा पाहणार आहोत. तर आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या ह्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.